या 5 व्यक्तींना तुमच्या दारातून रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका, आयुष्यभर शाप भोगावे लागतील. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. या 5 लोकांना तुमच्या दारातून रिकाम्या हाताने चुकूनही पाठवू नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल, आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागतील. म्हणून 5 लोकांना दारातून कधीच रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीच नाही तर त्यांना किमान अन्न, भाजी, भाकरी द्या किंवा एखादी वस्तू द्या. याच 5 व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल, घरात सुख समृद्धी लाभेल. व कोणत्या आहेत या 5 व्यक्ती, चला तर पाहूयात. पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्व धर्मांमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही, तर धार्मिक ग्रंथापासून असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार जीवनात सुख, समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले जाते. दान हे मोठे पुण्य मानले जाते. असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तींचे अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे, पण घराच्या दारात आलेल्या संन्यासीला रिकाम्या हाताने परतवणे हानिकारक ठरू शकते. शास्त्रानुसार या 5 लोकांना रिकाम्या हाताने पाठवले तर नशीब दुर्दैवी बनते, घरात येणाऱ्या आनंद काही दोष निर्माण होऊ लागतात आणि आपण आजपासून जाणून घेऊया या 5 व्यक्ती. सगळ्यात महत्त्वाची पहिली व्यक्ती म्हणजे किन्नर. जर एखाद्या षंड म्हणजेच किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला असेल तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीही आयुष्यात करू नका. असे म्हटले जाते की नपुसकांना दान दिल्यास कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नपुसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले आहेत. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो, त्याच्याशी आपण ज्याप्रमाणे वागतो त्याचा खोलवर परिणाम होतो. त्यामुळे चुकूनही कधी नपुसकांना अपमान करू नये. जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल, देऊ नका, पण त्यांचा गैरवापर ही कधीही करू नका. आयुष्यात असं केल्याने अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती शुभ असते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांसमोर जावे लागू शकते. बुध हा भाग्याचा कारक मानला जातो, म्हणून ते दान केले पाहिजे. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा. दुसरी व्यक्ती आहे महात्मा ज्योतिष. शास्त्रानुसार जण कोणती साधू संत घरी तुमच्या दारी येतात, त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आधाराची खूण म्हणून ते काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही. त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती. एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो. कुंडलीत शनिदोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्र सांगत आहे. पण कधी कधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो, पण असे असूनही जीवनात दुःख, त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत असाल की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्या व्यक्तीला मदत करा. त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका, कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते.
यामुळे हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत रिकाम्या हाताने परत जाता कामा नये. 4. चौथी व्यक्ती भिकारी. घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. पैसे नसल्यास अन्न, पाणी किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील दान केल्या जाऊ शकतात. दारात किंवा कुठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते. अरे पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या, त्यांना हकलून देणे, फटकारणे अजिबात योग्य नाही. असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते. त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करता येईल ते तुम्ही करू शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा. 5वी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी. घरातली मुलगी सासरहून माहेरी आली की तिचा अपमान कधी करू नका. जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा. तिला कधीही निराश करू नका. तिचे मन दुःखी होईल असे करू नका. त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाईल. त्यामुळे घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका. घरातील सुख समृद्धी कायमची निघून जाते. त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा. सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही तिला देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. अशा प्रकारे ही आपल्या दान करण्याची किंवा 5 व्यक्तींना दान करण्याची जी सवय आहे ती लावून घ्या. त्यामुळे तुमच्या घरात नेहमीसाठी लक्ष्मी ही राहील. श्री स्वामी समर्थ.